नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6 अगदी 2 दिवसावर आलेलं आहे. दीड दिवस म्हणू शकता तुम्ही. 1.5 ते 2 दिवसात आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता मिळणार आहे. भरपूर म्हणजे जवळपास 100 दिवसापासून हा खेळ चालतोय. भरपूर चर्चा रंगली की 70 दिवसात संपणार, 80 दिवसात संपणार, परंतु 100 दिवस हा शो चालला. शेवटी का होईना TRPनं बूस्ट केलंय शेवटी, असं आपण म्हणूया. आता आपल्याला नक्कीच टॉप 5 मिळालेले आहे. बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप 5 मिळालेले आहेत. आणि आजचा विषय हा आहे की लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय आहे, कोण विजेता होताना दिसतंय, कोण 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला आणि 5 नंबरला दिसतंय, यावर नक्कीच आपण चर्चा करूया. तसेच तुमचा पाठिंबा कोणाला आहे, तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा सांगा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. आता जास्त वेळ न घालवता सरळ आपण टॉप 5 ची जी वोटिंग ट्रेंडिंग चालू आहे, जे ट्रेंड चालू आहे त्यावर चर्चा करूया. तर 5 नंबरला आहे दीपाली सय्यद. अर्थातच पहिल्यापासून एक चर्चा रंगली होती खरं पाहिलं तर की दीपाली ताईंचा गेम एवढा नाहीये, ग्रुपमध्ये आहे म्हणून थोडीफार सपोर्ट मिळताना दिसतोय, अशा भरपूर चर्चा रंगल्या होत्या. मध्ये काही गोष्टी झाल्या, नक्कीच एक ग्रुप क्रिएट करण्यात, बनवण्यात नक्कीच ताईंचा हात आहे, परंतु स्वतःचा इंडिव्हिज्युअल काहीच गेम नाहीये, तो शेवटपर्यंत दिसत नाहीये, अशी निगेटिव्ह गोष्टी भरपूर झाल्या. परंतु तरी सुद्धा टॉप 5 मध्ये ताई आहेत. आणि आता जी चर्चा रंगते की नक्कीच जे वोटिंग ट्रेंड आहे तर दीपाली ताई आपल्याला 5व्या पोझिशनवर दिसत आहे. नक्कीच एवढा सपोर्ट त्या प्रमाणात त्यांना मिळताना दिसत नाहीये, त्यामुळे 5व्या नंबरला सध्याची गोष्ट जर पाहिली तर दीपाली ताई दिसत आहे. आता लगेच आपण वळूयात 4थ्या नंबरला. अर्थातच हे नाव भरपूर सध्या ट्रेंडिंगमध्ये येताना दिसतंय, परंतु नाव आधी घेऊया. राकेश दादा. अर्थातच राकेश दादाचा सुरुवातीपासून एवढा खेळ नव्हता, स्पष्टपणे सांगायचं झालं तर. भरपूर टास्क बंद करण्यात, संपवण्यात दादांचा मोठा हात होता असं म्हणूया. शेवटी एकदा TRP वाढतीये, PR टीम आहे की काय आहे तो भाग वेगळा, किंवा बिग बॉस बूस्ट करतंय का तो सुद्धा पार्ट एकदा दिसतो याच्यामध्ये. परंतु एक जर पाहिलं तर एका ग्रुपला बिग बॉसने, स्पष्टपणे सांगत झालं तर बिग बॉसने एका ग्रुपला धरून ठेवलं, एका ग्रुपमधून काढत चालले. त्याचा परिणाम सुद्धा हा होऊ शकतो, कारण भरपूर असं सुद्धा म्हणताय की टॉप 5 मधले 1-2 जण हे डिझर्व नव्हते, तिथे ते नव्हते, तरी सुद्धा अशा गोष्टी रंगताना दिसत आहे. परंतु सध्या राकेश दादाचा गेम सध्या तरी दिसतो आहे. आणि परंतु एक गोष्ट सांगायची झाली तर 4थ्या पोझिशनवर सध्या राकेश दादा आपल्याला दिसतोय. आता नक्कीच येणाऱ्या 1-2 दिवसात कळणारच आहे आपल्याला विजेता. वळू आपल्या 3ऱ्या नंबरकडे. नक्कीच शंका उपस्थित होणार, प्रश्नचिन्ह तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगणार की नाही हे शक्य नाहीये, तशी गोष्ट नाहीये. एकाकडून तुम्ही चालताय, एका टीमकडून तुम्ही बोलताय, एका ग्रुपमधून बोलताय, परंतु तसं नाहीये. सध्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरची वोटिंग ट्रेंडिंग जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये ही स्पष्ट होताना दिसते. अर्थातच 3 नंबरला तन्वी कोलते जाताना दिसते. म्हणजे जी स्पर्धक टॉप 1 विजेता होताना दिसत होती ती मागच्या जवळपास 4 ते 5 दिवसापासून मागे जाताना दिसते. म्हणजे सुरुवातीपासून नक्कीच तिने टास्क व्यवस्थित खेळले, कधीच असं नाही केलं की टास्कमध्ये हा मेल आहे, हा फिमेल आहे, ह्या टाईपचं काहीच नाही केलं. व्यवस्थित गेम खेळला होता सुरुवातीपासून. एक ग्रुपमध्ये ती राहिली, म्हणजे एका ग्रुपमधून निघून दुसऱ्या ग्रुपमध्ये गेली आणि तिथेच टिकून राहिली. भरपूर व्यवस्थित होतं. परंतु शेवटी म्हणजे जेव्हा टॉप 6 मधून टॉप 5 मध्ये स्पर्धक जात होते तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की तिने विशालला कॉंग्रॅच्युलेशन नाही केलं. एक स्पर्धक म्हणून एक गोष्ट आपण जर बघतोय की तो सिलेक्ट झालाय तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन करणं, त्याला गोष्टी करणं ते गरजेचं होतं. अनुश्रीला सुद्धा करणं गरजेचं होतं. ठीक आहे, तो दुसरा ग्रुप आहे, परंतु भरपूर अशी कमेंट येते तुम्ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत नाहीये, ही सुद्धा चर्चा रंगली. आणि एक स्पर्धक घराच्या बाहेर जाते, अर्थातच रेवा घराच्या बाहेर जाते तिच्या ग्रुपमधली, तर त्याचा राग हा तिथे काढणं, विशालवर टोमणे मारणं, अनुश्रीला टोमणे मारणं की खोटारडे इथे राहत आहे, अशा टाईपचं लोकांना बिलकुल आवडलं नाही. स्पष्टपणे सांगत झालं तर सध्या कोणताच फोटो लावणार नाही मी, हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. भरपूर प्रेक्षकांना, एवढंच नाही तर त्या स्पर्धकांना सुद्धा आवडलेलं नव्हतं ती गोष्ट, तर त्यामुळे भरपूर निगेटिव्ह इम्पॅक्ट तिचा पडताना दिसला. आणि आता सध्या ट्रेंडिंगमध्ये पाहिलं तर 3 नंबरला तन्वी आपल्याला दिसते. कुठेतरी ती मागं राहताना दिसते. लोकांचं मत स्पष्टपणे मांडताना लोक दिसत आहे की नाही तिने ते चुकीचं केलं. एवढा राग हा नक्कीच तिची स्वतःची चुकी कधीच नव्हती का, एवढं ते बघायला लागले, एवढं खोटारडे दुसऱ्याला म्हणताय, अशा चर्चा रंगताना दिसत आहे. आणि सध्याचीच परिस्थिती पाहिली तर 3 नंबरला तन्वी कोलते आपल्याला दिसते.
तर वळूया आता टॉप 2 कडे. तर टॉप 2 ला सध्या जर आपण बघितलं तर अनुश्री माने आपल्याला दिसतीये. नक्कीच अनुश्री मानेची फॅन फॉलोविंग भरपूर आहे. सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने अनुश्री खेळताना आपल्याला दिसली आहे, त्यामुळे नक्कीच अनुश्री सध्या टॉप 2 ला दिसतीये. नक्कीच अनुश्रीला सुरुवातीपासून एवढा सपोर्ट नव्हता, म्हणजे नक्कीच शंका होती की ती टॉप 5 मध्ये येणार की नाही, परंतु सध्या जर आपण बघितलं तर भरपूर फॅन फॉलोविंग भरपूर ट्रेंडिंग मध्ये येताना अनुश्री आपल्याला दिसतीये. आणि त्यामुळे आता जर आपण बघितलं सध्याचं वोटिंग ट्रेंड, तर नक्कीच बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये टॉप 2 मध्ये आपल्याला अनुश्री दिसतीये. तर वळूया आता टॉप 1. अर्थातच तो स्पर्धक जो सुरुवातीपासून एक लीडर म्हणून खेळला, अर्थात विशाल कोटियन हा विजेता होताना आपल्याला दिसतोय. अत्यंत चांगला सुरुवातीपासून खेळला, एका ग्रुपला घेऊन तो पुढे आलेला आहे. आणि अर्थातच आता जर वोटिंग ट्रेंड नुसार जर पाहिलं तर विशाल हा आपल्याला विजेता होताना दिसतोय. नक्कीच आपण जर बघितलं तर आधी अत्यंत चांगला खेळला, शेवटी एक वाक्य नक्कीच त्याला महागात पडलं. त्याने जे राकेश दादाबद्दल बोललं नक्कीच त्याला महागात पडलं आणि अत्यंत चुकीचं होतं, परंतु तरी सुद्धा फॅन फॉलोविंग भरपूर आहे, त्याला नाकारता येत नाही. आणि सध्या जर बघितलं तर विशाल आपल्याला विजेता होताना दिसतोय. वोटिंग सुद्धा त्याच प्रमाणात जाताना दिसतीये. तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता कोण होणार? कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.